तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये. आज संडे आणि आज खरंच खूप उशीर झाले कारण की आवरायला ह्याला त्याला आणि आज जरा कपडेच धुतले जरा म्हणजे नाही का आता जरा उरकून घ्यावं म्हटलं आणि म्हटलं आता आपल्या नाही का आज व्हिडिओ नाही म्हटलंस कसं. एक मिनटं हां, आज व्हिडिओ नाही म्हटलंस कसं तर तुमच्यासाठी आज स्पेशल न्यू म्हणजे दर संडेला आपलं न्यू ब्लॉग येत असतो, त्याच्यामुळे आज काहीतरी वेगळं म्हणून. आज मित्रांनो काही नाही, बाकी व्यवस्थित आहे. रूम वगैरे सगळी साफ वगैरे केलेली आहे, क्लीन एकदम तुम्ही बघू शकता. पाठीमागे जे आहे ना हे ब्रेनसाठी नाही का म्हणजे थोडं हे करून घेतलेलं आहे, चांगल्या साईड नाही म्हणजे लक्षात यावं म्हणजे रिकॉलसाठी. देन फंक्शन ऑफ लिव्हर्स वगैरे ॲनाटमच्या डायग्राम्स, आर्टिस्ट ब्लड सप्लाय वगैरे. देन काही नाही, हे म्हणजे नाही का थोडं ॲट्रॅक्टिव्ह दिसतं, देन त्याच्यामुळेच बाकी काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे आपलं इन्स्पायरेशन स्टेथोस्कोप, आणि त्याच्यानंतर आपलं स्टडी टेबल वगैरे आणि छोटीशी रूम आपली एक चांगल्या प्रकारे. आपलं जे हे होतं ना झोपायची जागा ती अशी होती. एक मिनटं बघू शकता, ही अशी होती बट मी आता ती अशी केली, बघू शकता तुम्ही. मला थोडं माझ्या आता व्हिडिओज म्हणजे स्टँड नाही ना आपल्याकडे, तर ते धरायला हे असं हलतं ना, त्याच्यामुळे म्हटलं. मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगायची, माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटत असेल काय नाही का आता थोडं म्हणजे झोपेतून उठलं, तसं काही नाही. तसं झोपलं पण होतं, पण थोडं प्रॉब्लेम्स वगैरे आहेत मित्रांनो. आणि प्रॉब्लेम्स कारण की कोणाला शेअर करावं काही कळत नव्हतं, पण प्रॉब्लेम्स तर तशा काही नाही आहेत, शेअर तर करायच्यात, परंतु नाही का असतंच आयुष्यात प्रॉब्लेम येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की ठोकर लागल्याशिवाय कळत नाही कसं चालायचं. आणि आयुष्याच्या वाटेला जर काठी नाही आली तर मग ती आपल्याला नाही ना चालता यायचं, आपण बघून नाही चालूच. त्याच्यामुळे येणं खूप गरजेचं आहे. तसं काही झालेलं नाही आहे, पण कोण कोण आपलं कोण परकं ही गोष्टी मात्र खूप कमी वयात कळाल्या मला. कारण की ज्यावेळेस जबाबदारी येतात कमी वयात त्यावेळेस कळतं की यार खरंच काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही, कोण कोणाचं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, लोक काय म्हणतील हा विचार कधीच करू नका, माहिती आहे का. लोक देवालासुद्धा नाव ठेवतात, वार बदलला की देव बदलतात, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. एक मिनिट. तर त्याच्यामुळे सगळं काही सोडून द्यायचं आणि आपण आपल्या करिअरकडे लक्ष द्यायचं. कारण की करिअरकडे लक्ष जर नाही दिलं ना काहीच नाही होणार, बरं का मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आपलं आता आय थिंक 2 महिन्यांना डिसेंबर नाहीतर जानेवारी स्टार्टिंग सेकंड वीकमध्ये माझी एक्झाम होणार आहे युनिव्हर्सिटीच्या. तर प्रिलिम्स वगैरे तर त्याच्या अगोदरच होणार आहे, दिवाळीच्या झाल्यानंतर 1-2च दिवस सुट्टी असेल कदाचित दिवाळीला. असे आहेत 15-20 दिवस, पण दिवाळीला लवकर. दुसरी गोष्ट म्हणजे सेशनलची जी एक्झाम होणार आहे आमची ती नाही का दसऱ्याच्या नंतर होणार आहे. आणि आता अभ्यासाला लागलो आहे मित्रांनो, कारण की आपल्याला एकच एम आहे की 5 सब्जेक्ट ऑल क्लिअर निघायचे आहेत. आणि खरं तर सांगू मित्रांनो, आईवडिलांची खूप नाही का ती आशा लावून ठेवलीत की यार माझा मुलगा डॉक्टरीचा कोर्स करतो आहे, डॉक्टर होणार आहे. आणि खरंच आईबाबांचे स्वप्न पूर्ण करायला आवडेल मला आणि आवडणारच, कारण की थँक्स टू आईबाबा, कारण की तुम्ही मला जन्म दिलात आणि माझ्यासाठी एवढं काही केलं आहे. आज तुम्ही शेतामध्ये राबतायत, राब कष्ट करतायत, कारखान्याला जातात, प्रत्येक तुमचे दिवस मला आठवतात, माझ्या डोळ्यासमोर ते आहेत, तसं काही इश्यूज नाही. आणि तुमची मान खाली जाईल असं कधी वागणार नाही. प्रेक्षकांनो तुम्ही पण विचार करा, आपले आईवडील कुठे ना कुठेतरी कामाला असतील, काहीतरी करत असतील, कोणाचे मे बी टीचर असतील, आता कोणाची काहीतरी असतील, वेगवेगळ्या पदावरती असतील, आता शेतकरी असतील, पण त्यांचं स्वप्न एवढंच राहतं की बाबा माझा मुलगा काहीतरी करावं, माझा मुलगा काहीतरी व्हावं, बनावं, हेच त्यांच्या अशा अपेक्षा राहते. पण मित्रांनो आपण तसं करत नाही, माहिती आहे का. आपल्याला वाटतं की यार जाऊ द्या, ठीक आहे, आईवडील स्वप्न बघतायत ना, करता येईल ना, त्यात काय एवढं करता येईल. पण ते वेळ एकदा गेली ना, जो तो फेज असतो ना की बाबा आत्ता काहीतरी करायचं, आणि एकदा वेळ निघून गेली ना मग नंतर रिग्रेट होऊन काही फायदा नाही. म्हणजे नाही का पश्चाताप होतं की यार वेळ होती यार माझ्याकडे, मी जर केलो असतो ना खरंच खूप भारी झालं असतं, आज मी इथे नसतो. त्याच्यामुळे ते कोणीतरी म्हटलं आहे ना की बाबा हे जर तुम्ही 4-5 वर्ष जर गाढवासारखे काम केलं ना, येणारे 50 वर्ष तुम्ही बसून राजासारखं खाल, स्वतःची फॅमिली एकदम लाईफ सेटलमध्ये खाल. ठीक आहे, 1 मिनिट थांबा मित्र. त्याच्यामुळेच मित्रांनो करिअरकडे लक्ष द्या, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आणि जोपर्यंत आपण आपला गोल अचीव करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही भाव देणार नाही, नाही का. आता आपण जर घरात पैसे कमवले नाही ना, लोक पण आपल्याला विचारत नाही, माहिती आहे का. त्याच्यामुळे तुम्ही फक्त याच्याकडे लक्ष द्या, तुमच्या गोलकडे.
फक्त तुमचा गोल हे पाहिजे की बाबा मला काहीतरी करायचं आहे, माझं स्वतःचं ब्रँड क्रिएट करायचं आहे, मला पैसे कमवायचे, मला 4 माणसं जोडायचे आहेत. 4 नाही 2च जोडा, पण चांगले जोडा. कारण की आजकालच्या या जमान्यात ना स्वार्थीपणा खूप झाले बरं का. निस्वार्थी माणूस कोणीच नाही. त्याच्यामुळे स्वार्थ बघू नका. कुणाची जरी मदत करत असाल तर निस्वार्थीपणाने मदत करा, अगदी प्रामाणिकपणाने काम करा. छोटा भाऊ म्हणून मला एवढं एकच सांगायचं आहे की बाबा, जरी तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल ना, खूप काय नाही का, आता काही काही खूप मुलं आहेत असे की घरी बसून आहेत, काही काम वगैरे नाही करत, खूप करतात, कष्ट करतात, परंतु आता नाही का वॅकन्सीज वगैरे भेटत नाही लवकर जॉब करण्यासाठी, याला त्याला. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा ब्रँड क्रिएट करा, उद्योजक करा. नाहीतर नाही का, आता म्हणजे स्वतःचा ब्रँड म्हणजे सांगता येईल मला असं की बाबा, तुम्हाला ज्याच्यात आवड आहे ते करा. नाही का, लोक काय म्हणतील, लोक म्हणतील की बाबा तू हे काम कर, ते काम कर, असं कर, तसं कर. ते नाही, तुम्हाला जे काम करायचं ना ते काम करा, पण चांगल्या प्रकारे करा. माहिती आहे का, जर तुम्ही ते काम केलं, तुम्हाला तुम्ही तुमचं स्वतःचं 100% द्या त्याच्यामध्ये, आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश भेटणार म्हणजे भेटणारच. असं नाही की आपण केले आणि भेटणार नाही, तसं काही विशेष नाही. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत असाल माझा, आणि बघा पण, कारण की मी माझा वेळात वेळ काढून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यूट्यूबवरती आपले नेहमी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती आपले डेली मिनी ब्लॉग येतच राहतात. कारण की दिवसभरात माझं काय घडलं ते तुम्हाला मी एका मिनटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि तुम्ही पण असं करू शकता. तुम्ही तुमच्या दिवसभरात काय केलं आहे, डझंट मॅटर आपण व्हायरल झालो, फेमस झालो, हे होऊ न होऊ काही फरक पडत नाही. पण ते भविष्यात तुम्ही जरी मोठे झालात ना, ते तुमच्या नाही का मनामध्ये राहील की बाबा, तुमच्या ह्याच्यात राहील, आठवणीत राहील की बाबा मी पण ज्यावेळेस छोटा होतो ना त्यावेळेस काहीतरी करत होतो, अशा ॲक्टिव्हिटीज करत होतो. मग कदाचित तुम्ही आयुष्यात असाल नसाल, पण तुमच्या आठवणी, तुमचे जे तुम्ही बोललेले चांगले व्हिडिओज वगैरे नाही का, आता म्हणजे ते आठवणीत राहतात. त्याच्यामुळे तुम्ही पण हे एक्सपेरिमेंट करा की दररोज मिनी ब्लॉग बनवा, नाही तर दररोज आपल्यावरती काय घडलं ते डायरीमध्ये लिहून ठेवा. माझी प्लॅन होतं हे जे तुम्ही दिसतं ना ही बुक, माझी पण प्लॅन होतं की बाबा काहीतरी करावं, डायरी वगैरे लिहावं. पण डायरीमध्ये नाही का, आपण 1 दिवस लिहितो, 2 दिवस लिहितो आणि सोडून देतो. त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, डायरेक्ट आता मिनी ब्लॉग बनवायला स्टार्ट केलं. मिनी ब्लॉगमध्ये मस्तपैकी आपण दिवसभरात छोटे छोटे शॉर्ट्स घेतो आणि डायरेक्ट आपण मग यूट्यूबला एडिट करून फॉरवर्ड करून टाकतो, अपलोड करून टाकतो. राहिला विषय दुसरा, मित्रांनो, हात खरंच खूप दुखतो, काही एकाच हातात माझा फोन आहे त्याच्यामुळे बाकी काही नाही. आज तोंडावर 12 तुम्हाला बोलून तर माझ्या तोंडावरचे 12 कधीच वाजून गेले, म्हणजे गेलेच नाही, आता काही नाही. मित्रांनो, खरंच स्वतःच्या म्हणजे नाही का, स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि जे काही करायचं ते स्वतः आणि एकटे करा बरं का, कोणाला इन्व्हॉल्व करू नका. कोणता मित्र कामाला येणार नाही, कोणती मैत्रीण कामाला येणार नाही, कोणती गर्लफ्रेंड कामाला येणार नाही, कोणाला बॉयफ्रेंड कामाला येणार नाही. फक्त आणि फक्त कामाला आले तर एक तो म्हणजे निस्वार्थीपणाने प्रेम करणारा आपला बाप, आणि एक ती म्हणजे स्वतःचं खणगी न भरता आपल्या लेकरांची खणगी भरणारी ती म्हणजे आई. या दोघांशिवाय तिसऱ्याला कोणालाही फरक पडणार नाही. राहिला विषय बहिणीचा, बहिणीला पण त्यांच्या घरच्यांचं बघावं लागतं. असतेच ती एक प्रकारची बहीण म्हणजे आईच असते, असं नाही, बहिणीला पण आपल्याला टाळू देत नाही. पण भावाचं काही सांगता येत नाही, कारण की भाऊ बायको लग्न झाल्यावर नाही का ते त्यांचंच असतं. त्याच्यामुळे पण जे काही करायचं ते स्वतःहून करा, आज उद्या जरी. आणि एक गोष्ट मला सांगायची, आपण जरी मेलोत ना तरी आपलं कोणी नाव घेत नाही बरं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मेलो तर फक्त बॉडी कुठपर्यंत आली हे पण, कारण की रील्समध्ये हे ट्रेंडिंगला जातं, पण हे ऐकण्यात आणि बघण्यात खूप नाही का, समजून घेण्यात खूप हे त्याच्यात, ते पण गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. कारण की कोणी कोणाचं नसतं, लोक आपल्याला फक्त आपल्या कामाबद्दल ओळखलं जातं. जर आपण तुमचं काम केलं तर ठीक आहे, नाही केलं तर तुमच्याबद्दल कुठेतरी वाईट बोलणार, फुसकट करणार, ह्या त्या गोष्टी करणार, त्याला असं चालत राहतं. आणि संघर्ष जर येत असेल ना मित्रांनो, ते म्हणतात ना की मी पण रील्स बघतो असं नाही म्हणून, पण चांगल्या बघतो बरं काय, वाईट पण बघतो असं काही नाही. शिकण्यासारखं खूप आहे. की कुणी असं म्हटलं की बाबा हे एक मिनटं आयडिया मिळेल कि बाबा काहीतरी करायचं आहे ना तर कुणाला तरी खोवा लागतं, म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हिंदी इथे ते मला आलं नाही. त्याच्यामुळे आता आज जर आपण वेळ जर देत असेल ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, मग ते खरी गोष्ट आहे. माहिती का, आत्ता आपण काहीतरी केलं तर ठीक आहे, नाही केलं तर काहीच नाही. खूप बोर होत असाल तुम्ही असं मला वाटतं, बट माझ्या मोटिवेशनने तुम्हाला काही भेटत असेल तरी घ्या मित्रांनो. आज एकटा म्हणजे काय, रूम वगैरे बंद करून एकटं मस्तपैकी असं बोलायलो आहे, फ्री माइंडेड.
पंखा बंद केलं आहे कारण की ते हवा आणि आवाज येत नाही ना. आणि हे माईक असलं तरी काय, माईकनी आपला आवाज चांगला आहे त्याच्यामुळे माईक. आणि एडिट वगैरे काही नाही मित्रांनो, आपल्याकडे स्क्रिप्ट नसतात, काय नाही. जे मनात येते ते आपण डायरेक्ट तोंडावरती, नाही का, जे पोटात ते तोंडावरती. तसंच तुमच्याबद्दल काहीच नाही विषय. फक्त आणि फक्त मित्रांनो स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या, दुसऱ्यांच्या ह्याच्यात फुसकट करूच नका. आपल्याला आपलं स्वतःचं ब्रँड बनवायचं हेच डोक्यात घ्या. आणि मरायचं आहे ना, आईला काहीतरी करून मारायचंच आहे, ठीक आहे, काहीतरी करूनच मारायचं आहे, असं तर मारायचंच नाही. ठीक आहे, गरिबी जन्म झाला, ठीक आहे, पण गरिबीत मारायचंच नाही. हे जरी वाक्य परत परत झालं असेल तर तुमचा रावल्या नाही, म्हणजे आपला रावल्या हे सांगतो आहे की बाबा आपला जरी जन्म गरिबीत झाला असेल तर गरिबीत मात्र मारायचं नाही. हे मात्र कायम तुम्ही तुमच्या हृदयावरती असं कोरून ठेवा, माहिती आहे का. पुरीचे नाव करण्यापेक्षा ही लाईन अशी करून ठेवा. स्वतःची परिस्थिती ही स्वतःलाच बदलायची. लोक येणार नाही, लोक फक्त बघायला येतील. चुलत भाऊ असो, भाऊ, काका, भाऊकी, सगळं काय असो, हे फक्त नावच ठेवायला येणार. कोण काय करते, तुझं पोरगं काय करते, काही नाही. आज माझ्या आईवडिलांना एवढा अभिमान वाटतो माहिती आहे का, की भाऊ माझा मुलगा डॉक्टरीचा कोर्स करतो म्हणून. पण त्यांना हे पण माहिती नाही, घरी बोलणं झालं आपल्यात आणि बोलता बोलता काही वेगळं चुकीचा शब्द निघाला असेल तर त्याच्यासाठी खरंच अगदी मनातून सॉरी. आणि काही शिकण्यासारखा भेटला असेल तर शिका, आणि नाही भेटला असेल तर ठीक आहे, दॅट्स इट, फाईन, ओके, नेक्स्ट टाईम शिकूयात, त्याच काही नाही. बट व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमचं प्रेम मला कमेंटमध्ये दाखवा, किती माझ्यावरती प्रेम करता तुम्ही. आणि तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारचे पाहिजेत मला सांगा. मला पण अगोदर वाटायचं लाईक नाही का की जाऊ द्या कसे पण व्हिडिओज वगैरे, बट आता हळूहळू कळते की यार पब्लिकला काय आवडतं काय नाही, प्रेक्षकांना. तर तुम्ही मला नक्की सांगत राहा मित्रांनो, आपली बॉन्डिंग अशीच राहू द्या. आणि एक छोटंसं प्रेम तुमचं मला दाखवा कमेंटमध्ये. बस जाता जाता एवढंच सांगेल, एक मिनिट, जाता जाता एवढंच सांगेल की आयुष्य आपलं आहे असं जगायचं ना. ते म्हणतात ना 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखं जगायचं. एकदम लोक काय म्हणतील घंटा फरक पडत नाही, आपण आपल्या पद्धतीने आयुष्य जगायचं, माहिती आहे का. दॅट्स इट, फाईन. हे अख्ख्या व्हिडिओमध्ये मी ते सांगत आलो आहे, शेवटी पण तेच सांगेल कारण की हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. कोणी कोणासाठी येत नसतं, शेवटी आपल्यालाच बघायचं लागतं. ठीक आहे, चला तर बाय मित्रांनो, काळजी घ्या. ठीक आहे.